भीम, अरे डरता क्यों है जय भीम, अरे डरता क्यों है जय भीम। और सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट जवाब दो, और सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट जवाब दो, भ्रष्ट अधिकारी प्रतिनिधी असताना खऱ्या अर्थाने संजय सिरसाटच्या पायाखालची वाळू सरकलेली या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे तो एकदम चुकीचा असल्याने आम्ही या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण मंत्री यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु समाज कल्याण मंत्री रात्री औरंगाबादला होते, एका लग्नाच्या स्थळी या ठिकाणी माझी त्यांची भेटसुद्धा झाली होती, परंतु आज त्यांनी काढता पाय घेतलेला आहे। त्यांना दुविधामध्ये आहेत की समाजाला काय उत्तर द्यावं आणि तिकडे बीजेपी शासनाला काय उत्तर द्यावं असा दुविधा अवस्थेमध्ये असलेला हा समाज कल्याण मंत्री आज आमच्या या आंदोलनाला घाबरून या ठिकाणी पळून गेलेला आहे। खऱ्या अर्थाने आंदोलन आता या ठिकाणी थांबणार नाही। महाराष्ट्रभर आझाद समाज पार्टीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचे आमदार खासदार असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरी अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आहे आणि अशाच पद्धतीचं आंदोलन करून आमची जी मागणी आहे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय भारत। दादागिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे हिटलरशाही नहीं चलेगी, अरे हिटलरशाही नहीं चलेगी, अरे हुकुमशाही नहीं चलेगी, अरे हुकुमशाही नहीं चलेगी। हम हमारा हक मांगते हैं, किसी से भी मांगते हक मांगते हे आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून आपल्या ढुंगणाला पाय लावून हे पळून गेलेले आहेत। हे विधानसभेमध्ये आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाहीत। आम्ही जाब विचारण्यासाठी आलो आहोत। सामाजिक न्याय मंत्र्यांनी पळून जायची गरज नव्हती, जनतेला आपण फेस करावं। हे आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही। हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। संजय सिरसाट हमारी हुकुमशाही नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे दादागिरी नहीं चलेगी, अरे हुकुमशाही नहीं चलेगी, अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। संजय सिरसाट मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय सिरसाट मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। सरकार हमसे डरती है। संजय सिरसाट गांडूळ पळून गेला। संजय सिरसाटला संघाने लागलेले जाणीवपूर्वक संघाचा खाली करतोय। खऱ्या अर्थाने संजय सिरसाटच्या पायाखालची वाळू सरकलेली या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे
तो एकदम चुकीचा असल्याने आम्ही या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण मंत्री यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु समाज कल्याण मंत्री रात्री औरंगाबादला होते. एका लग्नाच्या स्थळी या ठिकाणी माझी त्यांची भेटसुद्धा झाली होती. परंतु आज त्यांनी काढता पाय घेतलेला आहे. त्यांना दुविधामध्ये आहेत की समाजाला काय उत्तर द्यावं आणि तिकडे विधिवी शासनाला काय उत्तर द्यावं असा दुविधा अवस्थेमध्ये असलेला हा समाज कल्याण मंत्री आज आमच्या या आंदोलनाला घाबरून या ठिकाणी पळून गेलेला आहे. खऱ्या अर्थाने आंदोलन आता या ठिकाणी थांबणार नाही. महाराष्ट्रभर आझाद समाज पार्टीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचे आमदार खासदार असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरी अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आहे. आणि अशाच पद्धतीचं आंदोलन करून आमची जी मागणी आहे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर